हाय नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर एक भाऊ आहेत, त्यांनी आपल्याला माझ्या या चॅनलला खूप दिवसाआधीपासून त्यांनी सपोर्ट केलेला आहे। प्रशांत मसुरे असं त्यांचं नाव आहे आणि चॅनलचं पण नाव त्यांचं तेच आहे। तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित जे गीत आहे त्यावरती ते शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करतात। त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्ष झाले ते प्रयत्न करत आहेत पण चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये, काय करावं ताई सांगा प्लीज, असं त्यांचं कमेंट आलेली होती। तर मी त्यांना रिप्लाय तर केलेला आहे कमेंटद्वारे, पण म्हटलं माहितीसुद्धा सांगावी व्हिडिओद्वारे, जेणेकरून ज्यांना असं वाटतं की 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले आम्ही मेहनत करत आहोत पण चॅनल सक्सेस होत नाहीये, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरेल। म्हणूनच मी व्हिडिओद्वारे त्यांना जे आहे त्या गोष्टी सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर एक आवड म्हणून त्यांनी त्यांचं व्हिडिओचं जे काम आहे ते चालू केलं होतं। मी लाईव्ह घ्यायचे तेव्हा ते म्हणायचे की ताई मी पण प्रयत्न करतोय, आणि मी त्यांना तेव्हा पण सांगितलं होतं की एक आवड आपली जपली जावी, ह्या दृष्टीने तुम्ही वर्क करत जा, शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करत जा, आणि त्यांनी ते केले सुद्धा। तर त्यांनी पेंटर आहेत, घराचं पेंटिंग वगैरे करतात बहुतेक, तर बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी त्यांना बघितलं पेंटिंग करताना वगैरे। तर त्यांचं वर्क आहे, डेली दररोज वर्क करत असतील, त्यामुळे त्यांना लॉंग व्हिडिओ नेमका काय बनवावा काय सुचत नाही, स्क्रिप्टेड व्हिडिओ पण लिहायला वेळ भेटत नसेल कदाचित, आणि त्यामुळे लॉंग व्हिडिओमध्ये नेमकं काय टाकावं हे त्यांना सुचत नाही आहे। आणि जोपर्यंत लॉंग व्हिडिओ किंवा लाईव्ह आपण घेत नाही तोपर्यंत चॅनलचं जे 4000 घंट्याचं वॉच टाईम आहे तो पूर्ण करणं थोडं अवघड जातं। शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल गेले तर मॉनिटाईज होतं, आपले चॅनल आधीच लहान असतं, शॉर्ट व्हिडिओ आपले व्हायरल जातील न जातील हे आपल्याला काही माहीत नसतं। म्हणजे 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करायचे असतात, 90 दिवसामध्ये कंप्लीट नाही झाले ना परत 3 महिने मेहनत घ्यावी लागते, असं सगळं असतं। म्हणजे आजचा दिवस ते मागील 89 दिवस असं काउंट करतं, किंवा आजचा दिवस ते पुढील 89 दिवस असं कॅलेंडरनुसार काउंट करत नाही। अगदी 2-3 दिवसात जरी तुमचे 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले तरीसुद्धा मॉनिटाईज होतं, पण आपण लहान यूट्यूबर असतो, सुरुवात असते आपली आणि व्हिडिओज व्हायरल जात नाही, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओद्वारे कंप्लीट करणं थोडं अवघड जातं। हां, शॉर्ट व्हिडिओद्वारे तुमचे व्ह्यूज वाढतील, अनेक लोकांपर्यंत तुमचं चॅनल जातं इझिली, तुमचे सबस्क्रायबर बेस वाढू शकतो, पण मॉनिटाईज चॅनल होण्याचं जे आहे ते थोडंसं अवघड आहे। अगदी मी सुद्धा 2 ते 3 वर्ष झाले शॉर्ट व्हिडिओजच टाकायचे, पण गेल्या वर्षी जे मी ट्रिक वापरली शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाईव्ह ह्याद्वारे मी माझं चॅनल मॉनिटाईज करून घेतलेलं आहे। म्हणजे नुसतंच मेहनत करण्याला अर्थ नाही, तुम्हाला तुमचं चॅनल कसं मॉनिटाईज करता येईल ह्याकडे तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करता यायला हवं। आता ते भाऊ पेंटर आहेत त्यामुळे जास्त त्यांना वेळ भेटत नसेल, त्यांचं स्वतःचं वर्क आहे त्यामध्ये त्यांचा वेळ जात असेल, शॉर्ट्स व्हिडिओ कसे तरी ते बनवतात जसा वेळ मिळेल तसा, पण लॉंग व्हिडिओला त्यांना वेळ भेटत नाही। तर प्रशांत भाऊ तुम्हाला एकच माझं म्हणणं आहे की तुमचं स्वतःचं डेली रुटीन कसं आहे, केव्हा उठता तुम्ही, किंवा जेवणामध्ये तुम्ही काय जेवण केलेलं आहे, तुम्ही तुमच्या कामावरती गेलेले आहात ते किती वाजता गेलात, कसं तुमचं वर्क केलेलं आहे तुम्ही, त्याचं थोडं शूट घेऊ शकता तुम्ही, आणि दिवसभराचं शूट घ्यायचं थोडं, अगदीच खूप सारं शूटिंग घ्यायचं नाही, 1 मिनिट 2 मिनिट एवढंच आडवा मोबाईल धरायचा। मी कसा आता आडवा धरलेला आहे त्या पद्धतीने मोबाईल आडवा धरून तुम्हाला दिवसभरात जे जमेल ते शूट करायचं आहे, आणि VN ॲपमध्ये एडिट करायचं आहे। जी कोणती ॲप तुम्ही यूज करत असाल त्या ॲपमध्ये एडिट करायचं, त्याला तुमचा आवाज द्यायचा आहे, ओरिजिनल आवाज जो आहे तो ओरिजिनल आवाज म्यूट करायचा आणि स्वतःचा आवाज द्यायचा, त्यामध्ये बोलायचं आहे। असं नाही की व्हिडिओ संबंधित तुम्ही दुसरी काही माहितीसुद्धा त्यामध्ये बोलू शकता, तुम्हाला वाटेल ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर देऊ शकता। आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हा लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे, दररोज एकच कंटेंट तुम्ही धरून चला की तुम्हाला ब्लॉगिंगच करायची आहे, म्हणजे डेली रुटीनच आपलं दाखवायचं आहे। हे एक तुम्हाला आयडिया आहे, जेणेकरून म्हणजे तुम्हाला जास्त वेळ भेटत नाही ना, त्यामुळे मोबाईल तर आपल्यापाशी असतोच, शूटिंग आपण करू शकतो दिवसभरामधले थोडं 5 मिनिटाचा व्हिडिओ शूट होणारच आपला, काही जरी झालं तरी त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचं, ही एक गोष्ट तुम्ही करू शकता। आणि लाईव्ह तुम्ही 10 दिवस झाले घेतलेली नाही असं करून चालणार नाही, लाईव्ह तुम्हाला दररोज घ्यावी लागेल भाऊ, अर्धा 1 तास तरी लाईव्ह घ्या। जरी लाईव्हला कोणी जॉईन नाही झालं तरी सुद्धा धीर सोडू नका, कोणी नंतर सुद्धा लाईव्ह ओपन करून बघत असतं, तोही वॉच टाईम काउंट होत असतो, त्यामुळे लाईव्ह घ्यायचा कंटाळा करायचा नाही। शॉर्ट्स व्हिडिओ 2-3च टाका, पण लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ याकडे लक्ष द्यावे लागेल। वर्षभर तर तुम्ही या पद्धतीने काम केलं तरच चॅनल मॉनिटाईज होईल, नाही तर अजून 2 वर्षसुद्धा लागू शकता, चॅनल मॉनिटाईज होणार नाही। तर चॅनल कसं मॉनिटाईज करता येईल तुम्हाला त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल।
तर यूट्यूब चॅनल ओपन करणं सोपं आहे. त्यावरती आपण शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो. सुरुवातीला आपला एक उत्साह असतो, आपण व्हिडिओज टाकत असतो. पण सातत्य देऊन जेव्हा 1 वर्ष निघून जातं, दुसरं वर्ष स्टार्ट होतं तेही निघून जातं, तिसरं वर्ष स्टार्ट होतं तेही निघून जातं, तेव्हा मात्र आपण डिमोटिवेट होत असतो. हे गोष्ट आहे. त्यामुळे यूट्यूबवरती वर्क करायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला इथे सक्सेस मिळणार आहे, पण ती किती वेळानंतर मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही. कोणाकोणाला 2ही वर्ष लागतात, 3ही वर्ष लागू शकतात, 4ही वर्षे लागू शकतात आणि कोणाकोणाला एका महिन्यात सुद्धा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. वेळेचं आपण इथं काही सांगू शकत नाही भाऊ. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत स्वतः जास्तीत जास्त कंटेंट अपलोड करणार नाही, तुम्हाला जमेल ते करा. मी म्हणत नाही दुसऱ्या यूट्यूबरचं बघून करा तुम्ही, नाही. तुम्हाला तुमचं जे आहे कौशल्य आहे ते तुम्हाला इथे प्रेझेंट करायचं आहे. तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून त्यानुसार नाही करू शकत. आपण मी कोणाचा किती जरी व्हिडिओ बघितला तरी त्यानुसार मी बोलू शकत नाही. मला जसं जमतंय बोलायला, मी कसं प्रेझेंट करू शकते त्याच पद्धतीने मी करणार आहे, असं आहे. आणि इतरांचे व्हिडिओ जसं वेळ मिळेल तसं बघत जायचं, त्यातूनही आपल्याला थोडा अनुभव येत असतो. बोलण्याची शैली आपली बदलत असते आणि ट्राय करायचं कॅमेरासमोर बोलायचं, बोलता आलं पाहिजे आपल्याला, हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला बरेचदा असं वाटतं की सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत आपल्या लॉंग व्हिडिओवरती. नाहीच येणार. खूप सारे यूट्यूबर्स आता क्रिएट झालेले आहेत आणि सगळ्यांचे व्हिडिओ पॉसिबल नाही ना बघणं. तर व्ह्यूवर्स काय करतात, त्यांच्या वेळेनुसार आपलं व्हिडिओ बघणार. त्यामुळे हा विचार नाही करायचा की व्ह्यूज येतील की नाही. तुम्ही तुमचं जे आहे वर्क आहे ते करत राहा, व्ह्यूज येतील हळूहळू. माझ्याही चॅनलवरती माझेही लॉंग व्हिडिओ बघू शकता. एवढे काय खूप व्ह्यूज येतात का? नाही येत ना. पण व्ह्यूज येत नाही म्हणून मी माझं काम सोडत नाही. मला जसं जमेल, वेळ माझा जसा ॲडजस्ट होईल तसं मी व्हिडिओज टाकत असते. मला जे सुचेल ते मी करत असते. कधी ब्लॉगिंग तुम्हाला दिसेल माझ्या चॅनलवरती, कधी माझ्या आवाजातील गाणे दिसतील, कधी मी तुम्हाला काही अनुभव सांगत असते. म्हणजे मला जे जमतोय ते मी माझ्या चॅनलवरती आता लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड करत आहे. आता माझीही लहान मुले आहेत, मलाही जास्त वेळ देता येत नाही, पण जेवढा वेळ मला मिळतोय ना तो वेळ मी यूज करते, इथं उपयोग करते व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी. असंच तुम्हालाही करावं लागेल. कोणालाही प्रॉपरली वेळ भेटत नाही. सगळेजण वेळ ॲडजस्ट करून थोडा वेळ काढून यूट्यूबसाठी वेळ जो आहे तो काढत असतात. त्यामुळे ना तुम्हीसुद्धा तसंच करा भाऊ. व्लॉगिंग करा तुम्ही, डेली रुटीन तुमचं दाखवू शकता तुम्ही, ते सोपं जाईल असं मला वाटतं. आणि लाईव्ह घ्या तुम्ही. नक्की चॅनल वर्षभर तुम्हाला वर्क करावं लागेल सातत्याने. नुसते शॉर्ट्स व्हिडिओजच टाकून उपयोग नाही. लॉंग व्हिडिओ किंवा लाईव्ह ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील म्हणजे लागतीलच. आणि बघत जायचं वायटी स्टुडिओमध्ये की आपलं जे वॉच हावर्स आहे तो वाढतोय का, ते चेक करत राहायचं वायटी स्टुडिओमध्ये. जेणेकरून 2 घंटे 3 घंटे असं वाढताना बघितलं ना की आपल्यामध्ये पण एक हिंमत येते की चला घंटे वाढत आहेत हळूहळू आणि आपण त्यानुसार काम करत असतो. आता मी सुद्धा लाईव्ह घ्यायचे ना तर माझे 5 घंटे 10 घंटे असं वाढायचे. 2-3 दिवसानं ते अपडेट होत असतं, तर वाढायचे तर मग मला थोडं हिंमत आली की चला लाईव्हद्वारे आपला वॉच टाईम वाढतोय. असं वर्षभर मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकले आणि फक्त लाईव्ह घेतलेली आहे. लाईव्ह पण माझं असं काय खूप हे नाही घ्यायचे मी, मला जसं वेळ ॲडजस्ट व्हायचा तसंच मी घ्यायचे. पण गणपती बाप्पाचं जे फेस्टिवल होतं तेव्हा माझे जे लाईव्ह आहे ते व्हायरल गेले. 1000-2000 व्ह्यूज आले लाईव्हवरती आणि लोक टिकून राहिले. आणि त्यामुळे माझं ना 8 दिवसामध्ये 1,500 घंटे कंप्लीट झाले. 8च दिवसामध्ये. म्हणजे असंही होऊ शकतं. कधी कधी आपण सातत्य दिलं ना तर लाईव्ह पण आपल्या व्हायरल जातात. काही सांगू शकत नाही आपलं चॅनल कधी व्हायरल जाईल ते. त्यामुळे फक्त सुरुवातीला आपल्या हातात प्रयत्न असतात आणि प्रयत्न आपल्याला करणं सोडायचं नाही आहे. डिमोटिवेट अजिबात व्हायचं नाही आहे. कोण काय म्हणल ह्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपला व्हिडिओ आपले नातेवाईकसुद्धा बघत असतात. त्यामुळे त्यांचा विचार करून किंवा आपल्या बोलण्यातून आपलं प्रॉपरली व्हिडिओ तयार झाला पाहिजे, काही चुकलं नाही पाहिजे असं आपण विचार करतो. तसं नाही. तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला जमतंय तसं करा तुम्ही. काही जण हसतील, काही जण ट्रोल करतील, त्यांना करू द्या. तुम्ही कोणासाठी करताय ते वर्क, आपल्या स्वतःसाठी, तर ते करत राहा. चला, धन्यवाद.